असं म्हणतात की रविवारी दुपारी जर पानामध्ये चमचमीत मालवणी चिकन रस्सा आणि सोबत टुमटुमीत फुगलेला मऊ मऊ कोंबडी वडा नसेल तर त्या रविवारी काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. पण बरेचदा काय होतं माहिती आहे, चिकन बनून तयार असतं, बेतसुद्धा पक्का झालेला असतो, पण अचानक लक्षात येतं, अरे रे, घरात तर वड्यांची भाजणीच संपली. मग अशा वेळेला तासनतास धान्य भाजत बसायचे, त्यानंतर भाजणी दळून आणायची, या सगळ्यांमध्ये वेळ घालत बसायचा का? तर अजिबात नाही. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अवघ्या 10 ते 15 मिनिटात तयार होणाऱ्या झटपट बिना भाजणीच्या मालवणी किंवा कोंबडी वड्यांची रेसिपी. तर हे वडे आतून छान खुसखुशीत आणि मऊसूत होतात. चवीला म्हणाल तर अगदी पारंपरिक पद्धतीने भाजणी तयार करून केलेल्या कोंबडी वड्यांप्रमाणे किंवा मालवणी वड्यांप्रमाणेच लागतात. चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. आता कोंबडी वडे बनवण्यासाठी सुरुवातीला एका भांड्यामध्ये घरातलीच रोजच्या वापरातली पीठं आपल्याला काढून घ्यायची आहेत. तर सुरुवातीला इथे मी 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. सारख्याच वाटीने मोजून इथे मी पाऊण वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी चण्याच्या डाळीचं पीठ, अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे. बारीक रवा जर तुमच्याकडे नसेल, जाड रवा असेल तर तो थोडासा मिक्सरवर फिरवून घ्यावा. तर हे बघा, घेतलेली सगळी कोरडी पीठं किंवा जिन्नस व्यवस्थित एकमेकांमध्ये मिसळून घेतलेले आहेत. आता वड्यांसाठी आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे, म्हणजे मग आपले वडे चवीला मस्त खमंग लागतील. तर त्यासाठी एका पॅनमध्ये मी 2 चमचे धणे, 2 चमचे उडदाची डाळ, 1 चमचाभर जिरं, अर्धा चमचा मेथी दाणे, 1 चमचा बडीशोप घेतलेली आहे. त्याचबरोबर 5 ते 6 काळी मिरी घेतलेल्या आहेत. आता घेतलेलं हे सगळं साहित्य आपल्याला मध्यम गॅसवरती एक 3 ते 4 मिनटं हलकासा सुगंध येईस तोपर्यंत मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे. याला छान असं भाजून घेतलं की म्हणजे मग याला मिक्सरवर फिरून घेत असताना याची पटकन बारीक अशी पावडर तयार होते. तर हे बघा, घेतलेलं सगळं साहित्य मी 3 ते 4 मिनटं मध्यम गॅसवरती छान खरपूस खमंग असं भाजून घेतलं. याला थंड होण्याकरता आपण बाजूला ठेवून देऊ. आता वड्यांचं पीठ मळण्याकरता आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे. त्यासाठी एका भांड्यामध्ये ज्या वाटीने मोजून आपण पिठं घेतलेली आहेत त्याच वाटीने मोजून 2 वाट्या इतकं पाणी घेतलेलं आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ, 2 चिमूटभर हळद आणि एक छोटासा गुळाचा खडा आपल्याला घालायचा आहे. आता या पाण्याला आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. मंद आचेवरती पाणी गरम होतं आहे तोपर्यंत आपण सुरुवातीला जे मसाले भाजून घेतलेले होते ते संपूर्णपणे गार झालेले आहेत. याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि मिक्सरवर फिरून याची बघा ही अशी फाईन पावडर तयार करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने इथे आपला कोंबडी वड्यांचा मसालासुद्धा झटपट तयार झालेला आहे आणि तोपर्यंत पाण्यालासुद्धा इथे छान खळखळून उकळी फुटलेली आहे. आता आपण भांड्यामध्ये जी पिठं काढून घेतलेली होती त्यामध्ये हा वाटून घेतलेला मसाला किंवा मसाल्यांची पावडर काढून घ्यायची आहे. याला या पिठांमध्ये व्यवस्थित आपल्याला मिसळून घ्यायचं आहे. तर असं हे आपलं वड्यांचं पीठ तयार झालं. आता यामध्ये कडकडीत गरम करून घेतलेलं पाणी घालायचं. वड्यांचं पीठ मळण्यासाठी इथे आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, म्हणजे मग वडे थंड झाल्यानंतरसुद्धा अजिबात वातड होत नाहीत, मऊ राहतात आणि खायलासुद्धा छान खुसखुशीत लागतात. तर हे बघा, थोडं थोडं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि पाणी गरम असल्यामुळे सुरुवातीला आपल्याला याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. पिठामध्ये गरम पाणी घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. यामध्ये आपण गरम पाण्याचा वापर केलेला आहे. तर गरम पाण्याच्या वाफेमुळे पीठ आतल्यात अगदी व्यवस्थित शिजलं जातं आणि त्यामुळे ते मऊसूत होतं. तर हे बघा, 15 ते 20 मिनटं यावर झाकण ठेवून पीठ छान मुरू दिलेलं आहे. आता पीठ बऱ्यापैकी थंड झालं आहे आणि मस्त मऊ लुसलुशीत झालं आहे. आता हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर लागेल तसं थोडं थोडं साधं पाणी घालत आपल्याला पीठ छान घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. आपण पुरी बनवण्यासाठी जितकं पीठ घट्टसर असं मळून घेतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला हे वड्यांचं पीठसुद्धा छान घट्ट असं मळून मऊसूत असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने घट्टसर असा मी पिठाचा गोळा इथे मळून घेतलेला आहे. पीठ जर सैलसर मळलं तर वडे तेलकट होऊ शकतात, त्यामुळे हे बघा इतपत हे असं घट्टसर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आता पुन्हा एकदा मी यावरती झाकण ठेवणार आहे आणि 5 ते 10 मिनटं आपल्याला पीठ असंच मुरू द्यायचं आहे. तर हे बघा, 5 ते 10 मिनटानंतर मी यावरचं झाकण काढलेलं आहे. मस्त असं मऊसूत वड्यांचं पीठ तयार झालेलं आहे. हवं असेल तर तुम्ही याला पुन्हा एकदा मळून एकसारखं करून घेऊ शकता. आता याचे लहान लहान आकाराचे छोटे छोटे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे. तर साधारण लिंबा एवढ्या आकाराचे याचे मी असे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता एक प्लास्टिक शीट घ्यायची आहे आणि प्लास्टिक शीटवरती हाताने आपल्याला वडे थापून घ्यायचे आहेत. सुरुवातीला प्लास्टिक शीटला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे मग पीठ प्लास्टिक शीटला चिकटत नाही.
प्लास्टिक शीटवरती वडे थापले की म्हणजे मग ते हातावर उचलून घेताना अगदी सहज घेता येतात. तर हे बघा, याच्या जर कडेने काही क्रॅक्स गेलेले असतील तर याला एकसारखं करून घ्यायचं. खूप जास्त जाड आणि खूप जास्त पातळ असे वडे थापायचे नाही. असे मध्यम जाडीचे वडे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. तर हे बघा, इथे मी तुम्हाला एक वडा तयार करून दाखवलेला आहे. अशा पद्धतीने किंवा इतपत जाडीचे हे असे वडे आपल्याला छान गोलाकार प्लास्टिक शीटवरती थापून घ्यायचे आहेत. आता थापून जर का तुम्हाला वडे बनवता येत नसतील तर अशा वेळेला काय करायचं आहे, लिंबा एवढा पिठाचा गोळा घ्यायचा, प्लास्टिक शीटवरती याला ठेवायचं आणि दुसरी प्लास्टिक शीट यावरती ठेवून प्लेटच्या मदतीने बघा अशा पद्धतीने याला प्रेस करायचं. म्हणजे मग अगदी फटाफट वडे तयार करता येतात. तर तुम्हाला थापून वडे बनवता येत नसतील तर तुम्ही ही सुद्धा पद्धत वापरून अगदी फटाफट वडे तयार करून घेऊ शकता. ही पद्धत वापरून सुद्धा तुम्ही अगदी फटाफट एकसारखे वडे तयार करू शकता. याला मध्यभागी बोटाने छिद्र करून घ्यायचं म्हणजे मग तयार झाला तुमचा भोकाचा वडा. तर हे बघा, छान असा वडा इथे आपला हा सुद्धा तयार झालेला आहे. आता वडे तळण्याकरता कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे. वडे तळत असताना तेल चांगलं कडकडीत गरम असावं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वडा तेलामध्ये सोडत असताना वडे थापलेल्याची जी खालची बाजू आहे म्हणजेच प्लास्टिक शीटच्या वरची जी बाजू आहे ती तेलामध्ये सोडत असताना खालच्याच बाजूने सोडायची. म्हणजे मग वडा तेलामध्ये घातल्याबरोबर छान असा टम्म फुगतो. तर हे बघा, वडा किती मस्त असा फुगलेला आहे. छान असा बलूनप्रमाणे वडा टम्म फुगला आहे आणि छान सोनेरी रंगावरती याला तळून घेतलं की मस्त असा हा खायला कुरकुरीत आणि खुसखुशीत लागतो. दोन्ही बाजूंनी उलटपालट करत 3 ते 4 मिनटं हा वडा बघा मी छान सोनेरी रंगावरती तळून घेतलेला आहे. यातलं तेल निथळून घ्यायचं आणि वडा आपल्याला तेलातून बाजूला काढून घ्यायचा आहे. आणि सारख्याच पद्धतीने आता शिल्लक राहिलेले सुद्धा आपण वडे तळून घेणार आहोत. तुम्ही बघितलंच असेल की हे वडे बनवत असताना इथे आपण कोणत्याही प्रकारची भाजणी तयार केलेली नाही आहे. तासनतास आपण धान्य भाजून घेतलेलं नाही आहे, पीठ दळून आणलेलं नाही आहे. घरातले जे रोजच्या वापरातले पिठं आहेत याचाच वापर करून हे असे छान टम्म फुगणारे मालवणी वडे आपण तयार केलेले आहेत. फक्त हे वडे तयार करत असताना इथे सांगितलेलं पिठाचं प्रमाण जर का तुम्ही अचूक घेतलं तर तुमचे वडेसुद्धा हे असे मस्त टम्म फुगणारे, खुसखुशीत आणि वातड न होणारे बनून तयार होणार आहेत. तर हे बघा, इथे मी काही वडे तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता वडे किती मस्त असे टम्म फुगलेले आहेत. आणि हे बघा किती छान कुरकुरीत आणि खुसखुशीतसुद्धा झालेले आहेत. आतून मस्त पोकळ होतात आणि वरून छान फुग्याप्रमाणे टम्म फुगलेले असतात. एक वडा मी तुम्हाला तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे अजिबात वातड झालेले नाही आहेत, छान खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेले आहेत. तर तुम्हीसुद्धा कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी आयत्या वेळेला घरातलीच रोजच्या वापरातली पिठं वापरून हे असे फुग्याप्रमाणे टम्म फुगणारे खुसखुशीत कोंबडी वडे आणि चिकन रश्श्याचा बेत नक्कीच करू शकता. एकदा जरूर करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.